नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुढचे 24 तास धोक्याचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, थेट गारांचा पाऊस पडणार, 125 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता। हवामान खात्याचा आत्तापर्यंतचा सर्वात डेंजर अंदाज आता समोर आलेला आहे। मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात कुठे मुसळधार तर कुठे गारांचा पाऊस तर कुठे चक्रीवादळ आणि पाऊस पडणार असल्याचा इशारा आज हवामान खात्याने वर्तवला आहे। कोणत्या जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका आहे ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया। आज रायगड आणि सांगली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे मोठी पडझड होऊ शकते। दक्षिण भागातून चक्रीवादळ शिरल्याने अचानक वातावरणामध्ये बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू होण्याची भीती या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तसंच बाहेर ऊन असलं तरी गाफील राहू नका, कारण वाऱ्याचा वेग ताशी 125 किमी वेगाने असणार आहे, अशी माहिती आता हवामान खात्याने दिली आहे। तसंच बीड आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे। घरांची आणि पिकांची दाणादाण उडू शकते, त्यामुळे प्रशासनाने कडक सूचना दिल्या आहेत। जागतिक हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले असून या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पुढील 24 तासात होऊ शकतो, असा इशारा देखील जागतिक हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवला आहे। तसंच धाराशिव, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्ताच सावध राहावं, कारण या जिल्ह्यांना देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, पंजाब डक यांच्या माहितीनुसार राज्यातील 8 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका आहे। यामध्ये बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा मोठा धोका असल्याचं पंजाब डक यांनी सांगितलेलं आहे। मराठवाडा आणि कोकणात आज थोड्याच वेळात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे नागरिकांनी वीज चमकताना मोबाईलवर बोलणं टाळावं। त्याचबरोबर घरातील टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा कूलर असेल हे देखील बंद ठेवावं, कारण विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवी तेवढी काळजी घ्यावी, असं आव्हान देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।